आशा काकी, आदरणीय पवार साहेब, दादा, सुनेत्रा वहिनी, राजू दादा, वहिनी, श्रीनिवास दादा, वहिनी, रणजित दादा, वहिनी, जयंत पवार, काकी, शमा, माझ्या सगळ्या भगिनी, माझे सगळ्यात लाडके काका प्रताप पवार, श्री अशोक पवार, दत्ता मामा भरणे, माननीय हर्षवर्धन पाटील, युगेंद्र पवार, नीलिमाताई गुजर, किरण गुजर, शंकरराव मगर, डॉक्टर राजीव शाह, मंदार सिक्षी, पूनमताई मदने, गजानन गणोरे, संस्थेचे सगळे शिक्षक, उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, आज विद्याप्रतिष्ठानला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. एक छोटंसं रोपटं म्हणून याची सुरुवात 5 दशकापूर्वी सुरू झाली आणि काही कुटुंबांचा उल्लेख हा करणं अतिशय महत्त्वाचं आहे. या 50 वर्षाच्या या प्रवासामध्ये विनोद कुमार गुजर, खुशचंद छाजेड, शरद वाडकर, दोंडीबा सातव, घुले कुटुंब, कमलाकर ढवाण पाटील, हरिभाऊ देशपांडे, डॉक्टर M.R. शाह, उंडे फॅमिली, मोता फॅमिली, आप्पासाहेब शाह फॅमिली, श्रीकांत सिक्षी, विठ्ठल मणयार, सतीश मगर, अशा असंख्य लोकांनी गेल्या 5 दशकात ही संस्था उभा करण्यासाठी जे योगदान दिलं आहे त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. कारण बारामती लोकसभा मतदारसंघात 3 संस्थांमध्ये अतिशय चांगलं शिक्षण दिलं जातं. पहिली म्हणजे रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षक मंडळ आणि विद्याप्रतिष्ठान. आणि आज मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की या देशामध्ये सगळ्यात हाय परफॉर्मिंग आणि सोशल ॲम्युनिटीज ज्याच्यात शिक्षण, आरोग्य सेवा असतील, त्याच्यात ह्या देशातले 5 जे लोकसभा मतदारसंघ आहेत त्याच्यापैकी बारामती लोकसभा मतदारसंघ त्या 5मध्ये आहे. आणि याच्यात गेल्या 5 दशकात अशा असंख्य लोकांनी जी कामं केली त्याच्यामुळे आज या मतदारसंघाची एक वेगळी ओळख, आन बान आणि शान ही महाराष्ट्राच्या नाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे. आज हे संस्था बघताना असंख्य शिक्षक इथे आलेले आहेत. शाळा, वास्तू ही महत्त्वाची असतेच, पण शिक्षण आणि त्याचा केंद्रबिंदू ही शिक्षक असतो. मला दादा अनेक वेळा रागवतात, हे उदाहरण देते मी तेव्हा, कारण दुसऱ्यांच्या मुलांचं बोलण्यापेक्षा स्वतःच्याच मुलांचं बोललेलं नेहमी सेफ असतं, कोणालाच वाईट वाटत नाही. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझ्या मुलीला गणित खूप चांगलं जमतं आणि माझ्या मुलाला खरंच गणित येत नाही. माझ्या मुलीला जर 95, 96, 97 मार्क गणितात पडले तर ती विचारते 3 मार्क कुठे गेले. आणि विजयला 35 मार्क पडले तर आम्ही म्हणलं देव पावला, गाडी पुढच्या गाडीत गेली. ह्याचं कारण असं आहे की प्रत्येकाची एक इंटरेस्ट असतो, इच्छा असते. आणि मी 2 मुलांची आई आहे आणि माझ्या आयुष्यात एवढा मोठा कॉन्ट्रास्ट आहे 2 मुलांना शिकवण्यात. इथे बसलेल्या प्रत्येक शिक्षकाला 40 वेगळ्या बॅकग्राऊंडची, वेगळ्या ॲप्टिट्यूडच्या मुलांना तुम्ही शिकवता, ही खूप कौतुकाची गोष्ट आहे. आमची पोटची पोरं जेव्हा कमी मार्क, जास्त मार्क पडतात तेव्हा आम्हाला असं वाटतं काय आहे डोकेदुखी. इथे आमच्या सुमती काकी बसल्या आहेत, त्यांचा अभ्यास मी लहानपणापासून पाहिला आहे. आणि आमचे बंधू जयंत दादा ते आईला चिकटून बसायचे आणि शमी आमची बिचारी क्षमाताई लांब बसायची आणि तो अभ्यासाचा पूर्ण कार्यक्रमच असायचा आणि त्याच्यात चिमटे असायचं. त्या काळामध्ये काही पोलीस स्टेशनला आईवडील जायचे नाहीत, रागवले आईवडील म्हणून, त्याच्यात पट्टी असायची आणि काकी पट्टी घेऊन अभ्यास करायच्या आणि मी आपलं लांबूनच बघायचे, कारण का मला हिंमतच व्हायची नाही, कारण का आपल्याला पट्टी मिळेल का चिमटा माहिती नाही. पण तो एक वेगळं कल्चर होतं त्या काळात. ह्या गोष्टी शिकवल्या जायच्या, तंत्रज्ञान नव्हतं, कम्प्युटर नव्हते, पण सगळं आई आणि आपली शिक्षक हेच त्याचा केंद्र बनतो. आणि आज ही कितीही यंत्रणा आली, माझ्या मुलांमध्ये त्यांना शिक्षणामध्ये जेव्हा इंटरेस्ट आला, म्हणजे माझ्या मुलाला कमी मार्क जरी गणितात पडले असतील तर 10वीमध्ये त्याला मिस शाह नावाची शिक्षक आली
आणि 35तून 80 करण्याचं काम जर कोणी केलं असेल ते कुठल्या तंत्रज्ञानाने केलं नाही, त्या शिक्षिकेने केलं. त्याच्यामुळे शिक्षक हा कुठल्याही संस्थेचा केंद्रबिंदू असतो आणि हे शिक्षकांचं काम हे विद्याप्रतिष्ठानमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. इथे सुनेत्रा वहिनी असतील, शारदानगरला नंदा वहिनी असतील, या सगळ्या आमच्या घरातल्या महिला भगिनी या जातीने लक्ष घालून संस्था कशी चालली पाहिजे, तर त्या संस्थेला एक कुटुंब म्हणून हे बघितलं जातं. ते काय एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन नसतं. त्याच्यामुळे हा सगळा जो पवारांचा गोतावळा आहे तो आज इथे जमलेला आहे. हा एक माझ्यासाठी एक खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. श्रीनिवास दादाच्या भाषणात अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला. श्रीनिवास दादा, अजितदादा, रजवाक्का, नीताताई, आम्ही 5 जणं बारामतीच्या बंगल्यात लहानपणी एकत्र राहायचो. मी 3 वर्षाची का 2 वर्षाची असताना मुंबईला शिकायला गेले. आधी मी बारामतीलाच राहत होते, अमराईच्या आमच्या बंगल्यात. आणि अमराईतल्या बंगल्याच्या आठवणी मला वाटतं पवार कुटुंबाला खूप आहेत. निमाताई आणि प्रफुल्लक्का यायच्या जीपमधून माझ्या अशा पुसट आठवणी आहेत त्यांच्याबद्दल, पण त्या काय फार बोलायच्या नाहीत. आम्हीच दंगा घालायचो सगळा. आणि मला असं वाटतं तात्यासाहेब काका, त्यांना स्वतःला 4 मुलं होती, पण त्यांचं 5वं मी मूल होते. कारण जेवढे माझ्या आईवडिलांनी लाड केले नाहीत तेवढे तात्यासाहेब काकांनी माझे लाड केलेले आहेत. आणि त्याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे मोता फॅमिलीतलं कोणी इथे आलं आहे का नाही मला माहिती नाही, आहेत. मोता फॅमिलीमध्ये सगळ्यात जास्त शॉपिंग पवारांच्या मुलात कुठली केलं असेल तर ते सुप्रिया पवारनी केले, सुप्रिया सुळेंनी नाही. कारण माझ्या लहानपणी ज्या फटाक्याचा उल्लेख त्या फिल्ममध्ये केला, फटाके असतील, आता माझ्या मतदार सगळ्यांना ही गोष्ट खरी आहे, लपलेली नाही आहे. 15 वर्ष तुम्ही मला जवळून पाहताय. माझ्या गाडीमध्ये नेहमी डाएट कोक असतो. तो सगळ्या माझ्या मतदारांना माहिती आहे. मला ही एक वाईट सवय आहे. त्याची सगळी स्टोरी कुठे सुरू झाली तर ती तात्यासाहेब काकांची आहे. तेव्हा डाएट कोक नव्हता, तेव्हा कोको कोला होता. आणि पवारांच्या घरात कोको कोलाच्या क्रेट जर कुणासाठी आल्या असतील तर त्या फक्त माझ्यासाठी पहिल्यांदा आल्या आणि त्या तात्यासाहेब काकांनी आणलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या आयुष्यातलं कोकचं जे नातं आहे, क्षमा मावशी माझ्याकडे डोळे वाटारून बघतात की ही वाईट सवय कशी हिला लागली. पण आमचे सगळ्या सुट्ट्या असतील, शमी आणि मी वयाने जवळ 2च वर्षाचं आमच्यात अंतर आहे. प्रत्येक सुट्टीला एसटीनी कामाला काकी बसून द्यायच्या, सुमती काकी. आणि शमी आणि मी दर 2 महिने आम्ही कधी परदेशी सुट्टीला गेलो नाही. आम्ही फक्त काट्याच्या वाडीला सुट्टीला यायचो. आणि आमचा सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्यात आवडता मेन्यू कुठला होता, तो आशा काकींचे मलिद्याचे लाडू. मला नाही वाटत जगात कोणीही तसे मलिदाचे लाडू आजही करू शकता. आमच्या वहिनी प्रयत्न करतात पण त्यांना काही जमत नाही ते. पण या सगळ्या जुन्या आठवणी, ह्या आमचं लहानपण. आणि माझं भाग्य की आमच्या लहानपणी ना आयपॅड होता, ना टेक्नॉलॉजी होती, ना टी व्ही होता. त्याच्यामुळे एकामेकाबरोबर पत्ते खेळणे, पत्ते, भेंड्या आणि तात्यासाहेब काकांनी केलेले आमचे लाड हे सगळे या काळात होते. आणि आणखीन एक तात्यासाहेब काकांचे 2 आठवणी मी सांगून माझं भाषण संपवणार आहे. आज माझ्या सगळ्यात मोठ्या काकी नाही आहेत. मी त्यांनाही आई म्हणायची आणि माझ्या आईलाही आई म्हणायची. आणि मी जेव्हा शाळेत जायची तेव्हा लोक म्हणायचे, तुला 2 आई कशा आहेत? मी म्हणायची, ती माझी मोठी आई आणि ही माझी छोटी आई आहे. ती म्हणायचे, नाही नाही, आई एकच असते. मग मी घरी येऊन म्हणायची, सगळ्यांना एकच आई आहे, मला 2 आई आहे असं कसं? पण माझ्या मोठ्या काकी रजनी इंदुलकरांच्या आई, त्या आणि माझी आई जेव्हा स्वयंपाकघरात असायच्या, तात्यासाहेब काकांची मोटरसायकल आली की त्यांना माहिती असायचं की मी 1 किंवा 1.25 वर्षाची होते. तेव्हा तात्यासाहेब काका कुणालाही विचारायचे नाही, तो काल वेगळा होता, कुंती आहे तुझ्यासाठी आहे, की आम्हाला कोणीही विचारायचं, म्हणजे माझ्या आईला विचारायचं नाही की सुप्रियाला घेऊन जाऊ का नको जाऊ का काय. तात्यासाहेब काका मला मी 1.25 वर्षाची होते, त्यांच्या मोटरसायकलवर विना हेल्मेटचं मला काठेच्या वाडीला घेऊन जायचे. परत किती वाजता येणार माहिती नाही, काय खाल्लं की नाही माहिती नाही. आणि सकाळी घेऊन जायचे आणि त्यांचं समाधान झाल्यावर संध्याकाळी ते घेऊन यायचे. माझ्या आईला माहितीही नसायचं की माझं 1 वर्षाचं मूल कुठे गेलं आहे. पण ते इतका प्रेम आणि विश्वास तेव्हा होतो. म्हणून मी सांगते, माझ्या वडिलांनी जेवढं माझं केलं नाही तेवढं तात्यासाहेब काकांनी माझं केलं आहे. आणि एकदा तर ते आमच्याकडे मुंबईला खूप वेळा राहायला यायचे. आणि एकदा, आता ही गोष्ट माझ्या आईने सांगितलेली, विटनेस सगळे टी व्ही आहेत व्यासपीठावर,
की तात्यासाहेब काका लंडनला जाणार होते आणि बाबा दिल्लीवरनं येणार होते. आणि तेव्हा काय पवारांकडे एवढ्या गाड्या ड्रायव्हर वगैरे काही नव्हतं. आमची आईच ड्रायव्हर होती आणि आईनी ड्रायव्हिंग करत मी तात्यासाहेब काका आणि आई एअरपोर्टला गेलो आणि म्हणजे बाबा दिल्लीवरनं येणार आणि तात्यासाहेब काका लंडनला जाणार. त्याचं आम्ही जाऊन तिकडे गेलो. बाबा दिल्लीवरनं आले आणि तात्यासाहेब काका आम्हाला बाय म्हणून लंडनला चालले होते आणि मी त्यांना मिठी मारली आणि म्हणलं आता असं करूया तात्यासाहेब काका तुम्ही जाऊ नका, तुम्ही बाबांनाच लंडनला पाठवा, तुम्ही इथेच राहा. आणि ते खूप वर्ष आमच्याबरोबर मुंबईलाही राहिले. मीही काटेच्या वाडीला अनेक वर्ष त्यांच्याबरोबर. माझी प्रत्येक सुट्टी ही आशा काकींचा आमरस जो शमाताईंना पहिला मिळायचा आणि शमीनी जर आमरस उरला तर तो मला मिळायचा. त्याच्यामुळे खूप आज खूप जुन्या आमच्या लहानपणाच्या सगळ्या ज्या आठवणी आहेत खरं तर हे ऋणानं बंध आमच्या आधीच्या पिढीचे आहेत, ज्याच्यामुळे आज पवार कुटुंब आज जे काय आम्ही आहोत हे शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवारांनी जो पाया घातला तो भक्कम जो आहे तोच आजही पाया तसाच भक्कम आहे. आणि एकत्रपणे आज समाजाची सेवा करून आमचं खरं तर बारामतीकरांना खूप देणं आहे. कारण आमच्या कुटुंबाची काय ओळख होती, काटेच्या वाडीचं एक छोटंसं शेतकऱ्यांचं कुटुंब आणि ह्या कुटुंबाच्या माध्यमातून आज बारामतीमध्ये पवारांची ओळख आहेच, पण भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात आज एक वेगळी ओळख झालेली आहे. आणि गंमत म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगते की कर्नाटकाचं इलेक्शन चाललं होतं आणि पवारांच्या घरात एक गोष्ट चालली होती आणि तेव्हा 4 दिवस प्रधानमंत्र्यांचा दौरा चॅनलनी दाखवला नाही, पण पवारांच्या घरात जे काय चाललं होतं तेच तिथे चाललं होतं. चव्हाण सेंटर जास्त दिसत होतं. आणि त्यानंतर 4 दिवसांनी असं झालं की त्या स्टोरीज म्हणजे हे मला भारतीय जनता पक्षाचं माझं फ्रेंड सर्कल सांगतं की आम्ही 4 दिवस प्रचार करत होतो कर्नाटकाच्या इलेक्शनचा आणि आमची काहीच विजिबिलिटी नव्हती आणि या कुटुंबाची सगळ्या चॅनल्सवर काश्मीर टू कन्याकुमारीच विजिबिलिटी होती. त्याच्यामुळे या कुटुंबात काहीतरी गंमत असेलच ना, त्याच्याशिवाय काय एवढे येतात. पण आमचं प्रेम, आमची नाती, आमची ऋणानं बंध. आणि म्हणून मी सारखी सांगते की बारामतीच्या लोकांनी गेले 5-6 दशकं आणि बारामती म्हणजे फक्त बारामती नाही, दौंड, इंदापूर, पुरंदर, भोल, वेल्हा, मुशी सगळेच. आणि मी तर सदानंद आणि रेवती विजयबरोबर जेवढी राहत नाही तेवढी ह्या सगळ्यांबरोबर गेल्या 15 वर्षात राहिलेले आहेत. त्याच्यामुळे माझ्या मनात नेहमी तुमच्या सगळ्यांबद्दल प्रेम, आदर हे नेहमी राहील. कारण तुम्ही सगळ्यांनी माझ्याची एक वेगळी ओळख सुप्रिया सुळेची महाराष्ट्रात आणि भारतात करून दिली, त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि सातत्याने माझं सामाजिक आणि राजकीय काम हे महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी आणि दिल्लीच्या सगळ्या पार्लमेंटमध्ये आपल्या मतदारसंघाची एक वेगळी ओळख करून त्याच्यात सातत्य ठेवण्याचा प्रांजळ प्रयत्न मी नक्कीच करीन. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. या विद्याप्रतिष्ठानमधले ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांच्यापुढे नतमस्तक होऊन त्यांच्यापासून सगळ्या शिक्षकांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.